नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि बातमीपत्रात आता घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा महाफास्ट 100 बातम्यांमधून. पोलिसात हजर होऊ की नाही या संदर्भात आका आणि त्यांच्या आका यांच्यामध्ये द्वंद्व सुरू आहे. ते मला देखील माहिती आहे, सुरेश धस यांचं वक्तव्य. खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड पोलिसांसमोर शरण येण्याची शक्यता. सर्व फरार आरोपींसह वाल्मिक कराडची बँक खाती गोठवली. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आतापर्यंत 4 आरोपी अटकेत तर 3 फरार. सर्व फरार आरोपींसह वाल्मिक कराडची बँक खाती गोठवली. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींच्या मालमत्ता जप्तीला मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर सुरुवात. तुमचे फक्त खंडणीच्या गुन्ह्यात नाव, मग हजर व्हायला का घाबरता? सुरेश धस यांचा वाल्मिक कराडला सवाल. तर या गुन्ह्यामध्ये फक्त आकांचे आकार सापडू नयेत, धस यांचं वक्तव्य. बीड हत्या प्रकरणाच्या तपासामध्ये अडचणी आणणारी वक्तव्य करू नका, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची भाजप नेत्यांसह विरोधकांना विनंती. एक महत्त्वाची बातमी आहे. बीडमधील हत्या प्रकरणावरून संभाजीराजे यांनी आता राज्यपालांना एक पत्र लिहिलंय. संभाजीराजे यांनी राज्यपालांकडे भेटीसाठी वेळ मागितली आहे. बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भात संभाजीराजे यांनी राज्यपालांना हे पत्र लिहिलं असून भेटीसंदर्भात त्यांनी हे वेळ मागितली आहे. त्यामुळे आता राज्यपाल संभाजीराजे यांना भेटीसाठी वेळ देतात का आणि या बैठकीमध्ये काय होतं, काय निर्णय घेतला जातो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. खंडणीचा गुन्हा दाखल झालेल्या दिवशी वाल्मिक कराड उज्जैनमध्ये. 11 डिसेंबरला इंस्टाग्रामवर कराडकडून उज्जैनमधील फोटो पोस्ट. 16 डिसेंबरला मुंडे बंधू भगिनींच्या अभिनंदनासाठी पोस्ट केल्यानंतर कराड गायब. सीआयडीचे अप्पर पोलीस महासंचालक प्रशांत बोरुडे पुण्यात. बीड हत्या प्रकरणाचा आतापर्यंतचा आढावा घेणार. सीआयडीच्या पथकाकडून वाल्मिक कराडचा शोध सुरू. अंजली दमानी यांनी बीडचे जिल्हाधिकारी अविनाश फाटक यांची भेट घेतली. तर वाल्मिक कराडला अटक होईपर्यंत लढा सुरूच राहणार, दमानी यांची प्रतिक्रिया. पोलीस अधीक्षकांकडून चिरीमिरी घेऊन अग्निशस्त्र परवाने दिले गेले. सुरेश धस यांचा तत्कालीन एसपी, डीवायएसपी आणि पीआय यांच्यावर आरोप. तर एकट्या बीडमध्ये एवढे परवाने दिलेच कसे, धस यांचा सवाल. बीड जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 105 बंदुकीचे परवाने रद्द. आणखी काही परवाने रद्द होण्याची शक्यता एसपींनी माहिती दिल्याची सुरेश धस यांची माहिती. संतोष देशमुख हत्येनंतर आता थर्मल राखेमुळे बीड जिल्हा चर्चेत. परळीमधील औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रातून निघणारी राख घेण्यासाठी राख माफियांचा आहे दोष. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सह्याद्रीवर 100 दिवसांच्या रोडमॅपसाठी आढावा बैठक. मंत्री धनंजय मुंडे यांची बैठकीला उपस्थिती. फडणवीसांकडून 6 विभागांचा आढावा. बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी बुलढाण्यामध्ये मुकमोर्चा. लातूर, बीडनंतर बुलढाण्यामध्ये सिंदखेड राजा इथं मुकमोर्चा. बुलढाण्यामधील मुकमोर्चामध्ये संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची देखील उपस्थिती. दोषी असेल तर धनंजय मुंडेंवर कारवाई व्हावी, मात्र ओबीसी म्हणून मुंडेंना टार्गेट करू नका, अन्यथा आम्ही देखील आंदोलन करू, बबनराव कायवाडे यांचा इशारा. आरोप सिद्ध न होता मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी अयोग्य. धनंजय मुंडेंचा राजीनामा मागण्यामागे केवळ राजकारण, दीपक केसरकर यांचं वक्तव्य. तर शंका बाळगू नये, वाल्मिक कराडला अटक होणारच, केसरकर यांच्याकडून विश्वास व्यक्त. मुख्यमंत्री स्वतः बीड हत्या प्रकरणामध्ये लक्ष देत आहेत. बीड हत्या प्रकरणी दोषींना शिक्षा होणार, भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचं आश्वासन. 3 फरार आरोपींना पकडण्यास उशीर होतोय हे चांगलं नाही. पोलिसांनी कुणाच्याही दबावाखाली काम करू नये, सूत्रधाराला पकडणं आवश्यक. बीडमध्ये संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांच्या भेटीनंतर रामदास आठवले यांची प्रतिक्रिया. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी बीडच्या मस्साजोग इथं संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. बीड परभणी प्रकरणातील कुटुंबियांना न्याय मिळायला हवा, आठवले यांचं वक्तव्य. देवाच्या काठीसारखाच देवाभाऊंच्या काठीला देखील आवाज नाही. फडणवीस योग्य न्याय निवाडा करतील. बीड प्रकरणामध्ये तपासात नाव येतील, त्यांच्यावर कारवाई होणारच. सदाभाऊ खोत यांच्याकडून विश्वास व्यक्त. मस्साजोग हत्या प्रकरणी सकल मराठा समाजाचं तहसीलदारांना निवेदन. फरार आरोपीला अटक करून फाशीची मागणी. प्राजक्ता माळीचा तक्रार अर्ज मुंबई पोलीस आयुक्तांना पाठवला. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची माहिती. संबंधित विभागांनी धसांची चौकशी करण्याची चाकणकर यांची मागणी. प्राजक्ता माळीचा विषय आता संपला. संतोष देशमुख हत्यावरून लक्ष हटवू नका, पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर सुरेश धस यांची प्रतिक्रिया.
अजित पवार गटाचे आमदार चेतन तुपे यांनी शरद पवार यांची भेट घेतली। रयत शिक्षण संस्थेसंदर्भात भेट घेतल्याची आमदार तुपे यांची माहिती। महाराष्ट्राची इच्छा असल्यास दोन्ही पवार एकत्र येतील। शरद पवारांच्या भेटीनंतर अजित पवार गटाचे आमदार चेतन तुपे यांची प्रतिक्रिया। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी देखील सज्ज। विधानसभेप्रमाणेच पालिका निवडणुकीमध्ये संघ भाजपसाठी काम करणार। शरद पवारांची 9 जानेवारीला आमदार खासदारांसोबतच पदाधिकाऱ्यांसोबत बैठक। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार मार्गदर्शन करणार। सोलापूरच्या पालकमंत्री पदासाठी चंद्रकांत पाटील, जयकुमार गोरे, दत्ता भरणे यांचं नाव चर्चेत। ज्याला पालकमंत्रीपद मिळालं ते माझे मित्रच, अभिजित पाटील यांची प्रतिक्रिया। भाजपचे संघटन पर्वाचे प्रभारी रवींद्र चव्हाण आता ॲक्शन मोडमध्ये। चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये वसईतील विविध पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश। अकोल्यामध्ये भाजपच्या जिल्हा परिषद सदस्यासह 11 जणांचं पक्षातून निलंबन। विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षविरोधी काम केल्यानं कारवाई। चिपळूण मनसेचे शहर प्रमुख अभिनव भुरण यांचा तडकाफडकी राजीनामा। स्थानिक पातळीवरील नेते विश्वासात घेत नसल्याचा आरोप। केरळ म्हणजे मिनी पाकिस्तान, नितेश राणे यांचं वादग्रस्त वक्तव्य। राहुल आणि प्रियंका गांधींना अतिरेकी मतदान करतात, अतिरेक्यांना धरून ते खासदार झाल्यात, नितेश राणे यांचं वक्तव्य। नितेश राणेंना मंत्री राहण्याचा अधिकार नाही, नितेश राणेंच्या वक्तव्यानंतर अतुल लोंढे यांची प्रतिक्रिया। केरळ म्हणजे मिनी पाकिस्तान, नितेश राणे यांनी केलं होतं वक्तव्य। मालेगाव रोहिंग्यांचे आश्रयस्थान बनलाय, माझ्याकडे असलेले पुरावे समोर आणणार, भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचा दावा। पंजाबमधील शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा रेल्वे मार्गांवर परिणाम। शेतकऱ्यांनी पंजाब बंदची हाक दिल्यानंतर 221 रेल्वे गाड्या रद्द। हमीभाव कायद्यासह विविध 11 मागण्यांसाठी शेतकरी आक्रमक। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवाल यांची मोठी घोषणा। पुजाऱ्यांना दरमहा 18,000 रुपये सन्मान निधी देण्याचा निर्णय। नाराज छगन भुजबळ आता ॲक्शन मोडवर। थेट राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र धाडलं। अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करत मदत करण्याची मागणी। राज्यातील विमानतळ प्रकल्पांच्या कामांना गती द्या, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचना। या कामांना केंद्र सरकारबरोबरच राज्य सरकारकडून भरीव स्वरूपाचं सहकार्य केलं जाईल, फडणवीसांची ग्वाही। कल्याण अत्याचार प्रकरणामधील आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांची मागणी। नागपूर महानगरपालिका मुख्यालयावर ठाकरे गटाचा मोर्चा, विविध मागण्यांसाठी ठाकरे गटाचं आंदोलन। अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार आणि हत्येच्या घटनेच्या निषेधार्थ कल्याणमध्ये नागरिकांचा कॅन्डल मार्च। आरोपी विशाल गवळीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्याची संतप्त नागरिकांची मागणी। परभणीमधील संविधान विटंबना प्रकरणानंतर पोलिसांकडून महापुरुषांच्या पुतळ्यांच्या सर्वेक्षणामध्ये वाढ। पोलीस कर्मचाऱ्यांकडून रात्री देखील पुतळा परिसरामध्ये गस्त। नव्या वर्षामध्ये मंत्रालयाची सुरक्षा हायटेक होणार। फ्लॅप बॅरियरवर चेहरा स्कॅन झाल्यानंतरच मंत्रालयामध्ये प्रवेश मिळणार। 1 जानेवारीपासून सगळे फ्लॅप बॅरियर कार्यान्वित होणार। पुण्याच्या भोरमधील ग्राम रोजगार सहाय्यक संघटनेनं मंत्री भरत गोगावले यांची भेट घेतली। विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात मंत्री गोगावले यांना निवेदन देखील दिलं। कोल्हापूरच्या काळमवाडी धरणाला गळती, खासदार शाहू महाराज यांच्याकडून धरणाच्या गळतीची पाहणी। धरण गळती दुरुस्तीचं काम पुढील महिन्यांपासून सुरू होणार। राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी उदयनराजे भोसले यांची जलमंदिर पॅलेस इथं भेट घेतली। तर निवडणुकीतील प्रचारामध्ये उदयनराजेंच्या भाषणांना प्रभाव पडल्याचं पाटील यांचं वक्तव्य। साताऱ्याच्या गोरेगाव परिसरामध्ये कोरेगाव शहरातील चौथाई प्रभागातील विकास कामांचा आमदार महेश शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शुभारंभ। राज्य सरकारच्या वतीनं विविध योजनांमधून 50 लाख रुपयांच्या विकास कामांना मंजुरी। अमरावतीच्या चांदूर बाजार तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांचं डफडी बचाव आंदोलन। सोयाबीन, कापूस त्याचबरोबर तूर शेतमालाला योग्य बाजारभाव देण्याची मागणी। महावितरणच्या प्रीपेड मीटरला स्वतंत्र भारत पक्ष शेतकरी संघटनेचा विरोध। प्रीपेड मीटरच्या माध्यमातून लूट सुरू असल्याचा आरोप। प्रीपेड मीटर बसवण्याची प्रक्रिया बंद करण्याची मागणी।
धाराशिवच्या परंडा तालुक्यातील 3 ग्रामसेवकांना कारणे दाखवा नोटीस, हलगर्जीपणा केल्याबद्दल गटविकास अधिकारी मनोज राऊत यांची कारवाई. करमाळ्यातील बिटर गावात अज्ञातानं 4 एकर ऊस पेटवला, शेतकऱ्याचं 15 लाख रुपयांचं नुकसान. अज्ञाताविरोधात करमाळा पोलिसात गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगरमध्ये तब्बल 65,000 मद्यपींनी मद्यप्राशनाचा परवाना काढला. विदेशी मद्यासाठी 55,000 तर देशी मद्यासाठी 10,000 परवाने काढले. 31च्या पार्ट्यांमुळे पोलीस प्रशासन सज्ज. जळगावमध्ये विश्व हिंदू परिषदेच्या दुर्गा वाहिनीचा 3 दिवसीय प्रशिक्षण वर्ग संपन्न. प्रशिक्षण वर्गामध्ये मुलींना शारीरिक प्रशिक्षण त्याचबरोबर व्यायामाचे धडे. नाशिकच्या निफाड तालुक्यातील वैभव शिंदेनं रचला इतिहास. काश्मीर ते कन्याकुमारीमधील सोल रनमध्ये गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद. वैभवकडून 44 दिवस 17 तास 15 मिनिटांमध्ये हा प्रवास पूर्ण. नवी मुंबईतील सायन पनवेल महामार्ग आणि शहरामधील मुख्य रस्त्यांवर डीप क्लीन मोहीम. रस्त्यांसह पदपथांची पालिकेकडून सफाई. अमरावतीमध्ये राज्यस्तरीय शंकरपटाचं आयोजन. महिला धुरकरी शंकरपटामध्ये सहभागी. बैलगाडा शर्यतीमध्ये 300 पेक्षा अधिक जणांची नोंदणी. धाराशिवमध्ये शेतकऱ्याची तक्रार उशिरा घेतल्यानं पोलिसावर कारवाई. तुळजापूर पोलीस ठाण्यामधील कॉन्स्टेबलवर निलंबनाची कारवाई. पवनचक्की कंपनीच्या गुंडाकडून मारहाण झाल्याची तक्रार करण्यात आली होती. भंडाऱ्यामध्ये पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनीसाठी पुन्हा एकदा रस्त्याचं खोदकाम. मागील 6 ते 7 वर्षांपासून शहरामध्ये खोदकाम सुरूच. नागरिक त्रस्त. परभणीमध्ये मुस्लिम बांधवांकडून तबलिगी इज्तेमाची तयारी अंतिम टप्प्यात. 1 आणि 2 जानेवारीला होणाऱ्या इज्तेमामध्ये हजारो मुस्लिम बांधवांची उपस्थिती असणार. कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यामध्ये महसूल विभागाला हाताशी धरून वाळूची चोरी. शिरोळच्या तहसीलदारांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार. धनाजी टुडमुंगे यांची माहिती. अहिल्यानगर जिल्ह्यामधील शनी शिंगणापूरमध्ये सोमवती अमावस्येनिमित्त भाविकांची मोठी गर्दी. शनी मंदिर परिसरामध्ये देशभरातून भाविक दाखल. अमरावती शहरामध्ये नववर्षानिमित्त 40 अधिकाऱ्यांसह 800 पोलीस बंदोबस्तासाठी तैनात. नववर्षाचा जल्लोष करताना कुठलीही वाईट घटना घडू नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त. तुळजाभवानी मंदिरातील धार्मिक विधीच्या वेळेमध्ये बदल. उद्यापासून 14 जानेवारीपर्यंत शाकंभरी महोत्सव. महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिरातील धार्मिक विधीच्या वेळेमध्ये बदल. मंदिर प्रशासनाची माहिती. सोमवती अमावस्येनिमित्त जेजुरीमध्ये लाखो भाविकांची मांदी आली. येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषानं जेजुरी दुमदुमली. दुपारी 1 वाजता श्रींच्या पालखी सोहळ्याचं गडावरून प्रस्थान.